सीमाची सासू त्यांच्या रिकाम्या वेळेत शेजारील राहणाऱ्या काकूंसोबत बाहेरच गप्पा मारत बसल्या होत्या. इतक्यात सीमा रागातच तिच्या रूममधून बाहेर आली आणि सासूला आतमध्ये बोलावून रागातच बोलू लागली. तुम्हाला घरातील कामे सांगितली तर तुमची कंबर दुखते आणि बाहेर गप्पा मारत बसताना तुम्हाला काही होत नाही का? त्यांना काही कामं नाहीत, पण तुम्हाला कळायला नको का? अगं सीमा, उगाच त्यांना कशाला बोलत आहेस? हो का, एवढंच वाटतं त्यांच्याबद्दल तर त्यांच्याच घरी राहायला तुम्ही का जात नाही? निदान आमचा तेवढा किराणा वाचेल. हे काय बोलतेस तू? माझ्याकडून काही कामं राहिलेत का? पण मी सर्व कामं केली आहेत. अंगणही साफ केलं आहे आणि आतमध्ये एकटीच बसून बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर येऊन बसले होते. सीमा बोलते, तुम्ही तर अशा काही बोलत आहात जसं काही सकाळपासून घरातील सर्व कामे तुम्ही एकटीनेच केली आहेत आणि मी फक्त बसून असते का? तुम्हाला कामे कमी पडली आहेत म्हणूनच तुम्ही असे बोलत आहात. जरा घराकडे बघा, 12 वाजत आले आहेत. अजून लादी पुसायची आहे आणि तुम्ही गेल्या आहात बाहेर गप्पा मारायला आणि म्हणे सर्व कामं झाली आहेत. जेवायला बरोबर वेळेवर कसं पाहिजे असतं, तशी कामे पण करायची. आता पटकन सर्व लादी पुसायला घ्या. असं बोलून सीमा तिच्या रूममध्ये निघून गेली. तिची सासू मनात विचार करू लागली, पण मला तर पाठदुखीचा त्रास आहे, मला जमत नाही हे तिलाही माहिती आहे, पण तरीही मला लादी पुसायला रोज सांगते. पण आता माझा त्रास कोणाला कळणार? असं बोलत त्यांनी पुन्हा एकदा सर्व झाडू मारून घेतला आणि मग लादी पुसायला घेतली. काही वेळानंतर दरवाजाची बेल वाजली, पण सीमा काही दरवाजा उघडायला आली नाही. ती तर तिच्या रूममध्ये फोनवर गप्पा मारत बसलेली होती. सासूबाई रूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी दरवाजा उघडला तर समोर त्यांचा लहान मुलगा संदीप असतो. त्यांनी आईकडे पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं की, आई, तू लादी साफ करत आहेस? आणि तू तर किती अशक्त झाली आहेस. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? घरातील बाकीचे लोक कुठे आहेत जे तू हे काम करत आहेस? आणि या कामासाठी दादाने तुला त्याच्याकडे ठेवून घेतलं आहे का? अचानक आपल्या मुलाला बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या रडू लागल्या, कारण खूप दिवसांनी त्यांना आपलं कोणीतरी भेटलं होतं आणि इतक्या प्रेमाने त्यांची काळजी चौकशी करत होतं. संदीपने आईला मिठी मारली तेव्हा त्याला जाणवलं की आपल्या आईचे कपडे ओले झाले आहेत. संदीपने आईचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन आला आणि म्हणाला, आई, मी जरा वहिनीला भेटून येतो, तोपर्यंत तू कपडे बदलून घे. किती ओले झाले आहेत, नाहीतर त्या कपड्याने आजारी पडशील. तेव्हा त्या म्हणाल्या, तिला काही बोलू नकोस. मी हे काम तिने सांगितले म्हणून करत नव्हते, तर माझ्या मनाने करत होते. त्यावर संदीप म्हणाला, आई, तू कपडे तर बदल, मी फक्त वहिनीला जरा भेटून येतो. एवढं बोलून तो सीमाच्या खोलीकडे गेला. आतमध्ये जात रागातच सीमाला बोलतो, हे काय वहिनी, तिकडे आई काम करत आहे आणि तुम्ही इकडे निवांत गप्पा मारत आहात? संदीपला असा अचानक समोर बघून सीमा थोडी घाबरलीच. अहो वहिनी, एवढा पण आराम काय कामाचा आहे? तुम्ही येथे निवांत फोनवर बोलत आहात आणि आईला जमत नसतानाही ती काम करत आहे. पण शेवटी म्हातारपण तुम्हाला देखील येणार आहेच की, तेव्हा तुमच्या सुनेने तुमच्यासोबत असंच वागलं तर चालेल का तुम्हाला? सीमा बोलते, अहो दादा, तुम्ही कधी आला आणि तुम्ही येणार आहात हे कळवलं नसतं तर मी तुमच्यासाठीच काहीतरी स्पेशल जेवण बनवलं असतं. संदीप बोलतो, हे काय बोलता तुम्ही? माझा पाहुणचार सोडा, पण तुम्ही माझ्या आईची ही काय अवस्था करून ठेवली आहे? ती एक अशक्त स्त्री दिसत आहे. माझ्या आईकडून साफसफाई, घरातील कामे करून घेताना तुम्हाला काहीच कसं काय वाटलं नाही? तुम्हाला तिच्या वयाचं तरी भान असायला हवं. पण तुम्ही आल्या आल्या एवढे का चिडत आहात? त्यापेक्षा फ्रेश व्हा, निवांत बसून चहा पाणी घ्या, मग आपण बोलूयात की, काही गडबड नाही. आणि तसंही हे काम आईंना मी सांगितलेलं नव्हतं, त्या त्यांच्या इच्छेने करत होत्या. तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर विचारा त्यांना. संदीप काहीच न बोलता रागात आईच्या खोलीत आला. आईजवळ आला व तो तिला म्हणाला, आई, मी जेव्हा कधी तुला फोन करत होतो आणि तुझी तब्येत विचारत होतो, येथील वातावरण विचारत होतो, तेव्हाच तू मला हे सर्व का सांगितलं नाहीस? तू असं का केलंस? या गोष्टी माझ्यापासून लपवून का ठेवल्यास? आई प्रेमाने संदीपच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, हे सर्व सोडून दे ना. तुला बघून किती दिवस झाले आणि हे काय, तू तर न सांगताच आलास.
तेव्हा पाठीमागून सीमा तेथे आली आणि बोलते, खरंच की काय, तुम्हाला पण माहिती नव्हतं का दादा येणार आहेत ते? की माहिती होतं आणि तरी देखील तुम्ही मला काही सांगितलं नाही? तेव्हा सासू काही बोलणार इतक्या संदीपच म्हणाला, बरं झालं मी येणार आहे हे तुम्हाला कोणालाच सांगितलं नाही. नाहीतर इकडे माझ्या पाठीमागे काय चालू आहे हे मला कधी कळलंच नसतं. येथील खरी परिस्थिती मला समजलीच नसती, नाही का? आणि माझी आई तर या घरची मालकीण होती आणि कायम राहील. माझे बाबा जिवंत असेपर्यंत माझी आई अगदी राणीसारखी राहिली होती. माझ्या बाबांनी तिला कधीच कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. पण आज तिची ही अवस्था पाहून त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल. आणि आई, तू कधीपासून ही सर्व कामे करू लागली आहेस? आता वयाच्या मानाने तुला होत असलेला त्रास कमीत कमी तुझ्या मुलांना तरी सांगायला हवा ना? त्यावर आई म्हणते, अरे संदीप, घरातील काम करण्यात कसला काय त्रास आहे? तेवढंच हातपाय मोकळे होतात. नाहीतर एका जागेवर फक्त बसून राहिलं तर मग माझा वेळ कसा जाणार? बरं, तू शांत हो. हे सर्व सोड आणि मला सांग की तुझी बायको स्मिता कशी आहे? ती मला भेटायला कधी येणार आहे? संदीप म्हणाला, हो, तुझी सून ठीक आहे. ती आत्ता पहिल्यांदा इकडेच येणार होती. पण तिच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे. म्हणून मग मीच तिला सांगितलं की पहिले तुझ्या माहेरी 1-2 दिवस राहा आणि मग निवांत इकडे ये. तेव्हा आई बोलते, तू हे चांगलं केलंस. जर तुला दुसऱ्या बाबांचा, तिच्या घरातल्यांचा त्रास जाणवत असेल, कळत असेल, तर आज मला माझ्या संस्काराचा अभिमान आहे. कारण जो दुसऱ्यांचं दुःख जाणून घेऊ शकतो, तोच दुसऱ्यांना आनंद देखील देऊ शकतो. त्याने संदीपने त्याच्या मोठ्या भावाला अभिजितला फोन केला व घरी बोलावून घेतलं. काही वेळाने अभिजित घरी आला आणि आल्या आल्या संदीपला मिठी मारत त्याला भेटला आणि म्हणाला, हे काय संदीप, तू येणार होतास हे आधीच का नाही सांगितलं? अचानक येऊन छान सरप्राईज दिलं आहेस. तेव्हा संदीप सीमाकडे बघत म्हणाला, खरंच आहे, अचानक आलो नसतो तर काही गोष्टी मला कधीच समजल्या नसत्या. बरं झालं न कळवताच इकडे आलो, त्यामुळे निदान सत्य परिस्थिती समोर आली. आई म्हणाली, तुम्ही आता दोघे भाऊ एकत्र इतक्या वर्षांनी आला आहात, तर निवांत बसून गप्पा मारा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा नाश्ता करून आणते. आता हे ऐकून संदीप आश्चर्याने त्याच्या आईकडे बघू लागला. इतक्यात सावधपणे सीमा हळूच म्हणाली, अहो आई, तुम्ही कधी चहा बनवला तरी आहे का? तुम्ही राहू द्या, मी बनवते चहा नाश्ता. असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. पण आतमध्ये जाऊन बडबड करू लागली. इकडे आईला दोन्ही मुलांना एकत्र बघून खूप आनंद झाला होता. चहा नाश्ता घेऊन संदीप आपल्या कामासाठी बाहेर गेला व त्याच्यासोबत अभिजितही गेला होता. ते दोघे बाहेर गेल्यानंतर सीमा तिच्या सासूकडे रागातच बघत बोलू लागली, काय गरज होती लेकासमोर काम करत आहे दाखवण्याची? ते काय 4 दिवस इथे येतात आणि गोड गोड बोलून जातात. पण तुम्हाला तर आमच्यासोबतच इथेच याच घरात राहायचं आहे, हे विसरू नका. आणि त्याप्रमाणे वागा. मुलगा आला आहे म्हणून जास्त खुश होऊ नका. ते गेल्यानंतर तुम्हाला दुप्पट काम करायचं आहे. तोपर्यंत आराम करून घ्या. त्यावर सासू काहीच न बोलता खाली मान घालून शांत बसते. कारण त्यांना माहीत असतं की हिच्या शब्दाला शब्द देण्यात काहीच अर्थ नाही. रात्री जेवायला सगळेजण एकत्र बसले होते. तेव्हा संदीपची आई नेहमीप्रमाणेच तिच्या खोलीत होती. जेवायला सर्वजण होते, पण आई दिसत नव्हती. म्हणून त्याने इकडे तिकडे बघितलं आणि मग तो सीमाला म्हणाला, आई जेवायला का नाही आली? तिला सर्वांसोबत जेवायचं नाही का? तेवढ्यात सीमाचा मुलगा म्हणाला, आजी तर सर्वांची जेवण झाल्यावर मगच नंतर जेवते. संदीपनं विचारलं, असं का बरं? ती का नाही जेवत सर्वांसोबत? त्यावर मुलगा म्हणाला, कारण आईला तर जेवण झाल्यावर सर्व भांडी पण धुवायची असतात ना. तेव्हा सीमा लगेच त्याला गप्प करत बोलते, हा मुलगा तर ना काहीही बोलतो. गप्प बसून जेवण कर, मी आजीला बोलावून आणते. असं बोलून सीमा सासूच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, आई, तुम्हाला तर माहिती आहे ना, या वयात प्रत्येकालाच किती त्रास होतो. जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर गप्प तोंड बंद करून बाहेर चला आणि सर्वांसोबत जेवण करा, सर्वांशी चांगलं बोला. मग आई काही न बोलता मुलाशेजारी जाऊन बसली आणि तिने कितीतरी महिन्यांनी सर्वांसोबत जेवण केलं होतं. हा आनंद त्यांनी खूप दिवसांनी अनुभवलेला होता. रात्री आई झोपली असताना संदीप आईचे पाय चेपत होता. ते पाहून आईच्या डोळ्यात पाणी येत होतं. संदीप म्हणाला,
आई, काय झालं आहे? तू सांगत का नाहीस? तुला इथे काही त्रास होत आहे का? तेव्हा आई काहीतरी त्याला सांगणार, इतक्यात त्यांचं लक्ष दरवाजाबाहेर लपून ऐकत असलेल्या सीमाकडे जातं. म्हणून मग आई बोलते, काही नाही रे, हे आनंदाचे अश्रू आहेत. किती दिवसांनी तुला बघत आहे म्हणून डोळ्यात पाणी आलं होतं, बाकी काही नाही. मग संदीप आईजवळ झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आई झाडू घेऊन साफसफाई करू लागली. त्या अंगणही साफ करत होत्या. काही वेळातच संदीप उठला आणि नंतर त्याने आईच्या हातातली झाडू काढून घेतला आणि म्हणाला, आई, हा काही योगायोग असू शकत नाही. कालही मी जेव्हा घरी आलो तेव्हा तू लादी पुसत होतीस, पण तू मला काही स्पष्ट सांगण्याचे टाळलेस आणि आताही तू इतक्या सकाळी काम करतेस. याचा अर्थ तू रोज सकाळी झाडू घेऊन साफसफाई करतेस. हे खरं आहे ना? आई बोलते, असं काही नाही. मी निवांत बसली होते म्हणून म्हटलं काहीतरी काम करावं. तेवढीच शरीराची हालचाल होईल. संदीपला राग आला. त्याने मोठ्याने दादा वहिनीला बाहेर या असा आवाज दिला. तेव्हा अभिजित झोपेतून उठून बाहेर आला आणि म्हणाला, काय झालं संदीप? काय गोंधळ चालू आहे? इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? संदीप म्हणाला, दादा, तुला खरंच काही माहिती नाही का की काही आई घरात सकाळी काम करत असते, तेही या वयात? अभिजित म्हणाला, अरे, आपल्या घरात काम केलं म्हणून काय झालं? त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? संदीप म्हणाला, मला तर हे ऐकून नवल वाटतं की दादा, आईच्या वयाचा तरी विचार कर. या वयात तिने अशी साफसफाईची कामे करायला हवीत का? अरे, तिला नीट चालताही येत नाही. ती किती अशक्त झाली आहे आणि तुम्ही लोक तिच्याकडून ही सर्व कामे करून घेता. तुम्हाला काहीच कसं काही वाटत नाही. आपल्या आईच्या आराम करायच्या वयात तिला ही सर्व कामे करायला लागत आहेत आणि तिला कामाला लावण्यापेक्षा तिच्यासाठी तुम्ही एखादी कामवाली बाई लावू शकत नाही का? मग आपण तिला 2 मुले असण्याचा काय उपयोग? संदीप, तू जरा जास्त बोलायला लागला आहेस. आणि पैसे काय झाडावर लागतात का की जे प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करत जायचे? आणि काल तू तुझ्या वहिनीला सुद्धा उलटसुलट काहीतरी बोललास आणि आता माझ्याशी असा बोलत आहेस? आणि घरातील काम करण्यात आईला काही प्रॉब्लेम नाही, तर तुला का त्रास होत आहे? संदीप म्हणाला, काय तू हे बोलत आहेस? आपल्या आईबद्दल असं बोलताना तुला लाज नाही वाटत का? आणि तुला पैशाची काय अडचण यायला लागली आहे? मी तर खोल्यांचे भाडे देखील घेत नाही, आईचा खर्च देखील देतो आणि मुख्य म्हणजे मी तर सर्व आईसाठी सोडून देखील दिलं आहे. आणि इतक्या पैशात तर आई एकटी मुलगा आणि सुनेशिवाय सुद्धा राहू शकते. तरीही ती तुम्हाला समजून घेत असते. इतक्यात संदीपची बायको स्वाती आली आणि म्हणाली, अहो, घरात चाललंय तरी काय? तुमचा सर्व आवाज बाहेरपर्यंत येत आहे. असं बोलत ती आत येऊन सासूच्या पाया पडली. आई बोलतात, सूनबाई, तुला बघून खूप बरं वाटलं. बघ, आता तूच समजावून सांग तुझ्या नवऱ्याला, आपल्या मोठ्या भावासोबत कोणी असं बोलतं का? तेव्हा संदीप शांत झाला आणि आपल्या बायकोला घेऊन तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. खोलीत गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा स्वाती म्हणाली, आई, हे तर चुकीचं आहे ना? मोठी माणसं तर प्रत्येक वेळी हेच तर शिकवतात ना की अन्याय करायचा नाही, मग अन्याय सहन करणं सुद्धा चुकीचं आहे. तुमच्यासोबत इतकं सर्व घडत असताना तुम्ही आम्हाला हे कधी सांगितलं नाही का की तुम्हाला इथे त्रास होत आहे? आणि आई, तुमच्याशी असं वागायला तुम्ही कोणावर काही ओझं नाही, हे लक्षात ठेवा. रात्री सर्वजण जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शेजारची एक वयस्कर बाई आईंना भेटायला आली. पण आज पहिल्यांदा असं घडत होतं की आईंना भेटायला कोणीतरी त्यांच्या घरात आतमध्ये आलं असेल. जेव्हा ती बाई संदीपला म्हणाली, अरे, तुमच्यासोबत तिला घेऊन जा. तुझ्या बोलण्यावरून वाटतं की तू तिचा चांगला सांभाळ करशील. तशी ती अजून घट्ट आहे, पण या वयात तिला इथे खूप दुःख सहन करावं लागत आहे. तुझे वडील जिवंत होते तेव्हा तिने किती आनंदात दिवस घालवले होते आणि आज मात्र या म्हातारपणी तिला नको तसली कामे करायला लागतात. जी कामे तिला जमत नाहीत तीही कामे तिला करावी लागतात. हे ऐकून तिकडे आईची नजर घाबरत सीमाला शोधत होती. तेव्हा स्मिता त्या बाईला बोलते, मावशी, आमच्या आईंना काहीच त्रास होणार नाही. बाबा नसले म्हणून काय झालं? आमची आई कोणावर ओझं थोडीच आहेत. काही वेळ गप्पा मारून त्या बाई निघून गेल्या.
त्यानंतर स्वाती सीमाला बोलते, ताई, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण आईंसोबत कोणी चुकीचं वागत असेल तर मी हे कधीच सहन करणार नाही. अभिजित संदीपला म्हणाला, संदीप, तुझ्या बायकोला सांग, समजावून सांग. आणि तसंही हे सर्व गोष्टी आपण बघू. ती आपली आई आहे. आपण दोघे काय ते बघून घेऊ आणि बोलू. पण स्वातीला मध्येच बोलायची गरज काय आहे? संदीप म्हणाला, दादा, तू हे विसरतोस का? हक्कापेक्षा कर्तव्य जास्त मोठं असतं. आपल्या आईवर तिचाही हक्क आहे आणि ती योग्य तेच बोलत आहे. तेव्हा सीमा बोलते, हे असं मोठं मोठं बोलणं खूप सोपं असतं. तुम्ही दोघी नवरा बायको तिकडे आरामात राहता आणि तुम्हाला इकडे पाठीमागे काय असतं काय नाही हे कळणार नाही. आणि तसंही घरातील अडचणींना तर आम्हालाच बघावं लागतं. फक्त भाडं घेतलं म्हणजे होत नाही. बाकी घराची देखभाल दुरुस्ती देखील आम्हालाच करावी लागते. त्यावर स्वातीही बोलते, तुम्हाला या सर्व गोष्टींवर खूप खर्च करावा लागत असेल आणि त्रासही सहन करावा लागत असेल तर मग काय तो निर्णय घ्या. आता हे सर्व बोलणं शेजारील व त्यांचे भाडेकरू देखील ऐकत होते, बघत होते. तेव्हा सीमा रागानेच त्यांच्याकडे बघत बोलते की, मी आता त्यांना सांगते की तुम्ही पुढच्या महिन्यापासून सर्वांनी तुमचे भाडे आईच्या बँक खात्यात जमा करत जा. ताई, इथे पुढे तुम्ही सुद्धा तुमच्या घराचं भाडं आईच्याच हातात द्या. तेव्हा स्वाती बोलते, आई, आता तुम्हीच ठरवा की इथे या घराची कामवाली बनून राहायचं आहे का की आमच्यासोबत यायचं आहे. आता मात्र आईंना काही सुचेनाचं झालं होतं. त्या इकडे तिकडे बघू लागल्या. तेव्हा मुलगा त्यांचा हात हातात घेत म्हणाला, आई, कोणालाही घाबरायची गरजच नाही. आणि तुझं वय कितीही असो, जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा हक्क तुम्ही हिसकावून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा हक्क कोणी देणारच नाही. तुमच्यावरचा अन्याय कोणी थांबवणार नाही. आजपर्यंत तुम्ही सन्मानाने जगत आला आहात, तर मग शेवटचे क्षण असे शरमेने व लाजिरवाणे का घालवत आहात? सीमा तेव्हा आईचा हात दाबत म्हणाली, हो आई, बोला की, बोलत का नाही तुम्ही? तेव्हा मात्र आईने हिसका देत सीमाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि तिच्या कानाखाली मारत रागातच बोलल्या, मोठी सूनबाई, जे अधिकार मी तुला दिले होते ते सगळे आजपासून मी तुझ्याकडून काढून घेत आहे. हे घर आणि भाड्याने दिलेला रूम हे सर्व काही माझ्या नवऱ्याने कमावलेलं आहे, ज्यावर फक्त माझा अधिकार आहे. कळलं का? इतक्यात अभिजित पुढे होत आईला म्हणाला, आई, तू हे काय करतेस? आम्ही एवढी वर्ष तुझी सेवा केली, तुला सांभाळलं, त्याची अशी परतफेड करत आहेस का? तेव्हा आईने अभिजितच्या कानाखाली मारली आणि म्हणाली, तू माझा मुलगा असून तूच नालायक निघालास, तर मग तुझ्या बायकोकडून तरी काय अपेक्षा करणार मी? आणि धाकटी सून बरोबर बोलली की, वय कोणतंही असो, आई कधीच कोणावर ओझं नसते आणि वेळ आल्यावर स्वतःचा अधिकार कसा घ्यायचा हे तिला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे तू आता जास्त बोलूच नकोस. त्या दिवशी सर्वांमध्ये खूप भांडण झालं, पण शेवटी आईने निर्णय घेतला की ती लहान मुलगा आणि सुनेसोबत त्यांच्याकडे निघून जाईल. आणि त्यांनी जाताना सर्व भाडेकरूंना त्यांचा बँक खात्याचा नंबर दिला आणि आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितलं की तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर तुम्हाला या घराची देखभाल करावीच लागेल आणि पडझड देखील बघावी लागेल. त्यानंतर संदीप त्याच्या आईला घेऊन त्यांच्या घरी आला. तर इकडे सीमा आजपर्यंत निवांत आणि आरामात राहत होती, पण आता मात्र तिला प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागत होता. जेव्हा ती अभिजितला काही बोलायला जायची तेव्हा तो सर्व चूक तुझीच आहे असं बोलायचा. तूच सासूला कधी सन्मान दिला नाहीस, तिच्या कामाची कदर केली नाहीस, तिच्याकडून सर्व कामे करून घेतली, पण तरीही तिच्याशी कधी प्रेमाने तू बोललीच नाहीस. आणि आता कामासाठी बाई ठेवायची माझी काही ऐपत नाही, त्यामुळे सर्व कामं आता तुलाच करायची आहेत. त्या दिवशी सीमाला कळून चुकलं की तिने किती मोठी चूक केली होती. खरे तर मोठे किंवा आईवडील हे आशीर्वाद देण्यासाठी असतात आणि त्यांचा योग्य सन्मान केला नाही तर मात्र नंतर वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळतं की आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.